तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड. आज आपण नवीन व्हिडिओ आणलेला आहे. असा खतरनाक कॉन्सेप्टवर आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. कॅपकट ओपन करायचं, त्यानंतर एडिटमध्ये यायचं. एडिट ऑप्शनमध्ये आल्यावर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तुमचा जो फोटो आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही स्वतःचा फोटो देखील ॲड करू शकता. त्यानंतर ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक करायचं आणि 9:16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोला झूम करून असं प्रॉपरपणे सेट करायचं. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा आणि ओव्हरलेमध्ये जाऊन बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे स्टार्टिंगपासून घ्यायचा. बीट मार्कचा व्हिडिओ क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. इथे दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं. जिथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं. चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. त्यानंतर अशा स्प्लिट मारणं झाल्यावर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा. डिलीट करायचा. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन 2 पेन जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. पेन जे असे ॲड करून घ्यायच्या. एक स्टार्टिंगपासून घ्यायची हे एंडपर्यंत आणि एक 3 नंबरच्या इमेजपासनं एक पुढे घ्यायची आहे. परत आपण इमेज सेट करू. एक अशी इथं सेट करायची. त्यानंतर काळाची इमेजला क्लिक करून ती पण अशी इथं सेट करून टाकायची. त्यानंतर त्याची लेंथ ही पण शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आणि फोटो आहे तिथपर्यंत. त्यानंतर बॅक यायचं आणि आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी सेकंड नंबर चॅनलवर क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा 2 नंबरच्या इमेजला. त्यानंतर त्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला खाली डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या इमेजला देखील तोच इफेक्ट राईट म्हणून अप्लाय करायचा. खाली दिसेल इथं डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्टच्या भागला ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं आपली 3 नंबरची इमेज आहे तिथं ट्रान्झॅक्शनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. थोडं लोड घेईल. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा का व्हिडिओ कसा वाटला. याची लेंथ ही 0.7 ठेवायची. त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. सुपर लार्ज ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन याची स्पीड ही कमी करायची. 15 ठेवली तरी चालते. त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं.
तर खाली प्रोमध्ये सर्च करायचं, दिसेल खाली. त्यानंतर बॅक यायचं. व्हिडिओ कसा झाला आहे एकदा बघायचं. चला तर मग आपण व्हिडिओ एक्सपोर्ट करूया.